सर्व रसिक श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एक सुंदर अशी कविता आपणा सर्वांसमोर सादर करते. कवितेचं नाव आहे व्यथा भारत मातेची. स्वातंत्र्य दिनाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू होती. स्वातंत्र्य दिनाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू होती, पण एकीकडे मात्र भारत माता धाय मोकलून रडत होती. मी म्हटलं, अगं असं काय करतेस? अगं असं काय करतेस? सोनियाचा दिवस अशी आसवं काय गाळतेस? बघ जरा चहूकडे फिरव एकदा नजर. फिरव एकदा नजर. दश दिशांत निनादतोय फक्त तुझाच गजर. सडा रांगोळ्या पताकांनी सजलंय सारं शहर आणि ढोलसह लेझिम पथक तुझ्या स्वागतासाठी हजर. मग असं सगळं छान चालू असताना का बरं तू नाराज? तुझ्या मनातील व्यथा सांगशील मला आज? आधी रडणारी भारत माता आता जरा शांत झाली आणि काही घटिका सरल्यावर माझ्याशी बोलू लागली. अगं भारत माता स्वातंत्र्य दिनी गजर होतो. आणि दुसऱ्याच दिवशी माझा तिरंगा कचऱ्यामध्ये सामील होतो. फक्त या एकाच दिवशी उमडून येते तुम्हा साऱ्यांची राष्ट्रभक्ती. पण एरवी मात्र राष्ट्रगीताला उभं राहणं सुद्धा वाटू लागतं सक्ती. तुमच्या सुखासाठी माझा जवान सीमेवरती लढत असतो. स्वतःच्या जीवावर उदार होऊन घरादारावर पाणी सोडतो. एकीकडे माझा शेतकरी रात्रंदिवस घाम गाळतो, पण पांढरे कपडे घालून ध्वजारोहणाला गेलं की तुमचा स्वातंत्र्य दिवस साजरा होतो. अगं नेते खूप झाले, खरा देशभक्त आता एकही नाही. नेते खूप झाले, खरा राष्ट्रभक्त आता एकही नाही. आणि ध्वजारोहणाला सुद्धा आता कोणी विनंतीशिवाय येत नाही. अगं बाकीच्यांचं सोड, तुम्ही तर माझं भविष्य. सळसळत्या तरुणाईचं व्यसनाधीन आयुष्य. तुम्हा सर्व युवा पिढीचं एकमात्र भारी असतं. तुमचं देशप्रेम हे फक्त स्टेटस पुरतं मर्यादित असतं. अगं तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कधी होत नाही, तुम्ही माझे कधी होणार? तुम्ही माझे कधी होणार? गुंठ्यासाठी भांडणारे देशासाठी कधी लढणार? स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एवढंच सांगते बाळा. जाती धर्म विसरून तुम्ही फक्त मनुष्य धर्म पाळा. ज्या दिवशी व्यसनमुक्त होऊन माझा युवा सांभाळेल या देशाची धुरा, त्याच दिवशी होईल खऱ्या अर्थाने माझा स्वातंत्र्य दिवस सोहळा. भारत मातेची व्यथा ऐकून माझी मती सुन्न झाली होती. पुन्हा एकदा भारत माता धाय मोकलून रडत होती. धन्यवाद.